हे आर्महोलमध्ये घोळ का येतो किंवा क्रीज आहे ते काय येतं हे आहे ते पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे। आर्महोल जेव्हा कर्व देतात तेव्हा हा आर्महोल कर्व वापरणे खूप गरजेचं आहे। विदाऊट आर्महोल कर्व तुमचा हा जो शेप आहे तो बिलकुल व्यवस्थित येत नाही, त्यामुळे देखील तुमच्या आर्महोलमध्ये आहे तो क्रीज येतो। आणि आज मी आर्महोलचा वापर कसा करायचा एक्झॅक्ट ते सांगणार आहे। 5.5 आहे ती आर्महोलची हाईट घेतलेली आहे, तर ह्याचा आहे तो आपल्याला हाफ करायचा आहे। ह्याचा हा हाफ झाला। ही जी फिटिंग लाईन असते ही वाली फिटिंग लाईन ह्याचा आहे ते आपल्याला हाफ करायचा आहे। हा आहे ते कुणाचा किती पण येऊ शकतो। हा वाला आहे जो बॅक साठी येतो, हा वाला आहे तो फ्रंट साठी येतो। सो आपल्याला हा अँगल असा ठेवायचा आहे की तिन्ही पॉइंट्स आहेत ते आपले एक्झॅक्ट ह्या कर्ववर बसले पाहिजेत। तिन्ही पॉइंट्स 1 2 3 हे तिन्ही पॉइंट्स आहेत ते आपल्याला एका लाईनवर ह्या आर्महोल कर्वच्या एका लाईनवर आले पाहिजेत। झालं, हा वाला कर्व आहे तो मी असा ड्रॉ केला। इथे आहे ते मी 3 पॉइंट्स आहेत ते असे जॉईन केले आणि नंतर हा वाला कर्व दिला। आता हे दोन्ही कर्व जरी व्यवस्थित नाही दिले तरी देखील तुमच्या आर्महोलला आहे तो घोळ येऊ शकतो।